आता यांना काय झालं? अहो, फराळ करेपर्यंत धीर नव्हता आणि आता सगळी तयारी झालीये तर काय करतायत कोण जाणे. काकू तुम्ही का चिडताय उगाच काकांवर? येतील ते. ए तू उगीच त्यांची बाजू घेऊ नको. मी बाजू नाही घेते पण काय हो, काय करत होतात तुम्ही? काय ते काय 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 आता आलोय ना मी. उगाच कशाला माझ्या नावानं बोंब बोंब करते? सगळे जण फराळासाठी थांबले तिथे. सगळे? अण्णा कुठे आहेत? आलो आलो. अरे वा. आलो. या. हे काय तुम्ही सुरुवात करायची? असं कसं अण्णा? आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. आज सगळ्यांनी एकत्रच फराळाला सुरुवात करूया ना. हो बरोबर बरोबर. केतकर हे काय काय काही लपवत आहे? बरं झालं तुम्हीच बोललात ते. मी काही म्हटलं असतं ना तर मलाच ऐकवलं असतं वर यांनी. झालं तुझं? जरा आता फराळ घे. सकाळपासून भूक लागली मला. हो या. बसा बसा. अण्णा घ्या हा काय हवं ते. हो हो. वा करंजा सुरेख झाले. बहिणी तुमच्या हातच्या फराळाला छान चव आहे. हा हो सॉरी अदिती, पण काकूंच्या हातची जी चव आहे ती दुसऱ्या कोणालाही नाही. सॉरी जय, फराळ आदितीने माझ्यासोबत केलाय बर का. हो का? शिकते म्हणजे मुलगी. एक मिनिट, म्हणजे तुला काय म्हणायचंय? अरे अरे, एकमेकांचं तोंड गोड करायचं सोडून तुम्ही भांडाय कसले? चला फराळ करा. घे अदिती. काय गो, तुम्ही आज विरारला जाऊन येणार आहात ना? हो. का? आता का काय, शोभा आणि चिनूसाठी फराळाचं देते. मग डबा भरून देते मी. हा हो, फराळ झाला की येते मी किचन मध्ये. हा. जय, अरे तुमच्यासोबत मी सुद्धा येतो विरारला. दिवाळी निमित्त चिदूला भेटता येईल ना? अण्णा ओ, माझी परवानगी कशाला हवी? मी काय जेलर नाहीये. तुम्हाला नातवाला भेटायचं ना, मी समजू शकतो. जाऊ नये खुशाल. फक्त दगदग करू नका. अण्णा मी टॅक्सी बुक करतो, म्हणजे दगदग होणार नाही. तुम्ही तयार राहा. जय, हे काय? आज तरी कामाला आराम दे ना. नाही, मला माहितीये खूप कामं असतात, पण ती कधी नसतात. इतरांसाठी सुद्धा वेळ काढायला हवा की नाही? अदिती अगं तुला किती कामं असतात तुला माहितीये ना. 24 तासही कमी पडतात. ही सगळी उत्तरं आता मला तोंडपाठ झाली आहेत. आणि तसंही मी काही इतरांसाठी सांगत नाहीये, मी तुझ्याचसाठी सांगते.
कामाचं काय, कामं तर होतच असतात, पण ह्या कामाच्या व्यापातून स्वतःच्या माणसांबरोबर थोडासा वेळ घालवता आला पाहिजे, असं सांगितलं तुम्हाला कोणीतरी. माझेच वाक्य मला ऐकून झाले असतील तर आता हे हातात घेतलेलं काम संपू. जय, तुझा फोन बघितलास का? काय झालं? मेसेज आलाय, तुलाही आला असेल. मेसेज. तुम्ही ही जी दिवस रात्र कामं करता ना, त्या मेहनतीचं फळ नेहमीच्या तारखेच्या आधीच आपल्या अकाउंट मध्ये जमा झालंय, आणि प्लस बोनस सुद्धा. चला, बरं झालं. दिवाळी चांगलीच आहे. दादासाठी पण काहीतरी घेतलं पाहिजे. दादासाठीच काय, आपण चिनूसाठी सुद्धा घेऊया. आणि आता तर पैसेही आहेत, काहीच टेन्शन नाही. एका मेसेजनी किती हलकं झाल्यासारखं वाटतंय. खरंच आऊ आणि अविनाश सर ग्रेट आहेत. सणासुदीच्या दिवशी सगळ्यांनाच पैशांची गरज असते हे त्यांना कळतं. आपल्या एम्प्लॉईजची व्यवस्थित काळजी घेणं म्हणतात त्याला. म्हणून तर ड्यू डेटच्या आधीच पगार आणि बोनस दोन्ही आपल्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केला. कोण वाजता? जय, मम्माचा फोन आहे. मग घे ना. हॅलो मम्मा, कशी आहेस तू? हॅलो मम्मा, काय झालं? अदिती, अगं तुझा आवाज बऱ्याच दिवसांनी ऐकला ना, खूप बरं वाटतंय. मला सांग, तुम्ही दोघे जण कसे आहात बाळा? बरे आहात ना? हो, सगळं छान चाललंय. पण तू इतके दिवस मला फोन का नाही केलास? आज आठवण आली तुला माझी? आठवण येते ग, पण तुला माहितीये ना, मला असा रोज फोन नाही करता येत. मम्मा, हॅपी दिवाळी. अदिती, तुला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. जयला पण सांगा. हो, सांगते नक्की. मला सांग, दिवाळीची तयारी कशी चालली आहे? छान. दरवेळीप्रमाणे गोडधोड केलंय, पण अदिती, गेल्या वर्षी तुझा पहिला दिवाळ सण होता, तेव्हाही तू येऊ नाही शकलीस. या वर्षी पण अदिती, जयला माझ्याकडून अभिनंदन सांग. जयचं प्रमोशन झाले ना? नक्की सांगते. पण तुला पप्पांनी सांगितलं. त्यांना आनंद नाही झाला ना? बरं, मला सांग, केतकरांच्याकडे दिवाळी कशी काय सुरू आहे ग? छान. इथे येऊन जा असं नाही सांगणार, पण अदिती, सणासुदीला तुझी खूप आठवण येते ग. मलाही तुझी खूप आठवण येते मम्मा. अदिती, तुम्हाला दोघांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला दिवाळी खूप सुखाची जाओ, खूप यश मिळो. चल, फोन ठेवते. हा, काय म्हणते आई? तुला अभिनंदन सांगितलंय तिने.
बस एवढंच. अदिती बस. अदिती, डोळ्यात आलेलं पाणी असं थांबवलं म्हणजे मनात काय चाललंय ते समोरच्याला कळत नाही असं वाटलं तुला? मन जुळलेलं असलं ना की आपल्या मनात जे काही चाललंय ते समोरच्याच्या मनापर्यंत पोहोचतं. मला खूप आठवण येते रे माझी. जाऊन भेटून ये ना त्यांना. अगं आदिती, मी कायमची जा असं नाही म्हणत आहे. ते राहायला जा म्हणतोय का? हे बघ आदिती, आई बाबा आहेत ते तुझे, आणि अशा सणासुदीच्या दिवशी त्यांना तुझी आठवण येणं साहजिक आहे. तू त्यांना भेटून आलीस तर त्यांनाही खूप बरं वाटेल. आणि याहून चांगलं दिवाळीचं गिफ्ट काय असू शकतं मला सांग? आपण एक काम करू, विरारवरून परत येताना तू तिथे जाऊन ये, मी थांबतो तुझ्यासाठी. आई खरंच खूप खुश होईल. तर पप्पांकडे जायचं म्हणून एवढं रडू येत असेल तर मग नको जाऊस. काय रे? अशीच हसत राहा. आणि आता डोळे पुस, लवकर तयार होऊन घे. जा. अण्णा, अण्णा, खरं सांगू का, तुमच्या मुलांपेक्षाही तुम्ही तरुण दिसताय. वा! काय केतकर, म्हाताऱ्याची मस्करी करताय? चेष्टा नाही अण्णा. काय तर आम्ही तुम्हाला रोज बघतो, पण एखाद्या नवीन माणसाने तुम्हाला बघितलं ना, तो पण हेच म्हणेल. काहीतरीच तुमचं. काही म्हणा अण्णा, त्या विरारला जायचं म्हणून चेहरा काय खुलला हो तुमचा. नातवाची भेट होणार आहे ना आज. हो, चिनूची खूप आठवण येते. त्याला कधी एकदा भेटतो असं झाले. चला निघायचं. हो, मी कॅब बोलवली आहे, ती आल्यावर निघूया. मी बघतो. जय, अरे असा काय बघतोयस? नाही, काही नाही. या ना. बरायस ना रे? अण्णा, चिनू कसं आहेस? मस्त. अण्णा, अहो कसे आहात तुम्ही? अहो, पाया पडते हा तुमच्या. ओ, हे जरा धरा. दिवाळीच्या शुभेच्छा. शोभा, काकांच्या पाया पुढे. काका, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. काकू, सुखी राहा. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हो, तुम्हाला दोघांना. हो हो, तुम्हाला पण. ए काय ग, कुठे निघालात का तुम्ही दोघं? आम्ही विरारलाच निघालो होतो, तेवढ्यात तुम्ही आलात. अय्या, म्हणजे आम्ही खरंच सरप्राईज दिलं की काय? तरीच म्हटलं जय असा का बघतोय आमच्याकडे. काय झालं म्हणजे आम्हाला वाटलंच की अण्णांना आता दिवाळीच्या निमित्ताने विरारला यायचं असणार.
आणि किती दिवस झाले चिनूला पण भेटले नाहीत ना ते. त्याला पण भेटण्याची इच्छा असेल ना त्यांची. पण त्या इतक्याला आमचा प्रवास कसा काय झेपेल, दगदग कशी काय सहन होईल. अण्णा पण खरं सांगते, तब्येत खूप छान सुधारली आहे तुमची, नाही का? हो हो हो. नाही म्हणजे तुम्ही ना अजून काही दिवस इथे आराम करा, हा इथेच राहा, नाही? आणि म्हणजे कसं आहे रे, तुम्ही दोघे आता खूप बिझी झालायत ना. तुम्हाला जरा दगदग कमी व्हावी म्हणून आम्हीच आलो. नाही, बरं केलं तुम्ही. आजोबा कसं वाटलं सरप्राईज? छान. आजोबाला भेटायला आलास ना? मला तुमची खूप आठवण येते, पण तुम्ही येतच नाहीत. चिनू, अरे अरे इथे आजोबांना जरा आराम मिळतो ना. आणि हे बघ, हे दोन आजी आजोबा आहेत ना, हे छान गप्पा मारायला असतात ना आपल्या आजोबांबरोबर. तुला माहितीये ना आपल्या इथे किती त्रास होईल ना त्यांना. त्यांना की तुला? ए चिनू, ए तुला आठवतंय का रे, मी तुला सांगितलं होतं ना एक आजोबा आहेत ते माझी सतत गंमत करत असतात. हेच ते. छान छान. पण कोणाची गंमत करतोय तेच कळत नाही. मला काय वाटतं, आता आलाच आहात तुम्ही तर जेवणच जा. अय्या, म्हणजे काय? अहो एवढ्या लांबून आलो तर आता जेवणच जाणार ना. आणि तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे तुमच्या हातची चव ना माझ्या जेवणाला नाहीये, हो की नाही? काय ग आदिती, म्हणजे ह्या वेळेला तरी फराळाचं काही जमलंय की नाही तुला? मिळणार मिळणार, सगळ्यांना सगळं मिळणार. नाही म्हणजे काय करणार, आमच्या चिनूला लाडू इतके आवडतात म्हणून सांगू, हो की नाही चिनू? मला नको लाडू, मला नाही आवडत. लहान मुलं म्हणजे. चिनू इकडे, तुला काय आवडेल ते तू खा. मला सांग, तुला दिवाळीचं गिफ्ट काय हवंय? हे बघ, फटाके मागू नकोस, कारण फटाक्यांमुळे बाकीच्यांना त्रास होतो. हा, मला माहित आहे, आम्हाला शाळेत शिकवलंय. व्हेरी गुड. सगळ्या पक्षी प्राण्यांना खूप त्रास होतो. मला ना तू फटाके नकोच देऊस, तू मला पुस्तक दे. पुस्तक? हा. व्हेरी गुड. अगं बाई, किती गोड आहे हा मुलगा. वयाच्या मनाने केवढी समज आहे याला. अगदी. एवढी राहिलं असती तर बरं झालं असतं. अहो तुम्हाला कुलकर्णी भाऊजींना फोन करायचा होता ना? मला ते टाकल्या कुलकर्णीला फोन करू मी काय करू? तू कर. अण्णा, मी आपली ती कॅब बुक केली होती ती कॅन्सल करतो. अरे जय, कशाला? नाही म्हणजे कसं आहे, आता ते जेवूनच जाणार आहोत ना आम्ही. मग जाताना जाऊ ना विरारला, ते तुझ्या टॅक्सीने, हो की नाही? हो, त्याला सांग थांबायला, जरा थोड्या वेळाने यायला सांग. ठीक आहे, कळवतो. चल चिनू, आपण बाहेर जाऊया. कुठली पुस्तकं आवडतात सांग मला. चल. हो. जय, मी पण येतो. हो, आलो मी. हो हो. मला सांग, अजून काय शिकवलं रे शाळेत? वहिनी, तिथे दिवाळीची तयारी कशी चालली आहे? आमची कसली जळली दिवाळी. वर्षाचे 12 महिने दिवाळच निघत असतात. तुला सांगू का, दिवाळी म्हटली ना की दाराबार 2 दिवे लावले की झाली, संपली आमची दिवाळी. 2 दिवस सुद्धा खूप झाले. मन समाधानी असायला हवं माणसाचं, मग कशाला झगमगाट हवाय? बरोबर आहे. तुम्ही ना काका
नेहमी अगदी माझ्या मनातलं बोलता. आदिती, अगं तुमचं सांग, कसं काय चाललंय तुमचं दोघांचं? नोकरी काय म्हणते? छान. जयला प्रमोशनही मिळालंय आता. अय्या हो, वा, छान छान. म्हणजे तुम्हाला सांगू का, आमचा जय आहे ना, तो लहानपणापासून खूपच हुशार आहे. हो की नाही अण्णा? नाहीतर आमचे हे इतक्या वर्षातनं बुद्धीत वाढ झाली ना पगार. अगं शोभा, दिवाळीच्या दिवशी असं बोलू नको ग. कशाला? बोल बोल, तू बोल. काय प्रेम आहे ते नवऱ्यावरचं. खूपच मस्करी करतात हे नेहमी माझी. ए अदिती, ए तुला तुझी गेल्या वर्षीची दिवाळी आठवते का ग? काय बाई, हिच्या आईने दिवाळ सण केला होता हिचा, माझ्या अजून लक्षात आहे.